रामचंद्र की जय. ऋषी मन तोषक जय जय राम. राक्षस कंदन जय जय राम. आज रामनवमी. त्रेतायुगातल्या एका चैत्र शुद्ध नवमीला कौसल्या राणीला पुत्रप्राप्ती झाली आणि अनेक आदर्शांनी, अनेक सद्गुणांनी, अनेक जीवन मूल्यांनी युक्त असलेला रामराया अवतरला. आला राजा महीचा, दिनकर कुळीचा, ख्यातवंशावळीचा. आला आत्मा जगाचा, मुनिजन ऋषीचा, प्राण त्या साधकांचा. आला दाता दिनाचा, जप पशुपतीचा, ध्यास त्या वाल्मिकाचा. आला सिंधू सुखाचा, सुरवर म्हणती, काळ त्या राक्षसांचा. अशा रामरायाला वंदन करून कार्यक्रमाची सुरुवात करूया. जगदीश स्वरूप सर्व श्रोत्यांना मीरा इनामदारचा नमस्कार. सकल संत विचारमंच पुणे आणि समर्थ व्यासपीठ निगडी यांच्या संयुक्त विद्यमाने रामनवमीच्या निमित्ताने आज सोमवार दिनांक 6 एप्रिल 2025 पासून गुरुवार दिनांक 9 एप्रिल 2025 पर्यंत संध्याकाळी 5 ते 6 यावेळी आदरणीय डॉक्टर सौ माधवी महाजन आणि आदरणीय श्रीमती संध्याताई कोल्हटकर सादर करणार आहेत रामायणातील देवदानव वृत्ती हा संवादात्मक निरूपणाचा कार्यक्रम. निरूपण सुरू होण्यापूर्वी आपण सौ माधवीताईंचा परिचय करून घेऊ. खरं तर आपण सगळेच त्यांना ओळखतो, त्यांच्या निरूपणांमधून ओळखतो, त्यांच्या पुस्तकांमधून त्यांना भेटतो, पण आता आज या निमित्ताने त्यांचा आपण अधिक परिचय करून घेऊ. डॉक्टर माधवी संजय महाजन. माधवीताई या प्रवचनकार आहेत, लेखिका आहेत आणि समुपदेशक सुद्धा आहेत. त्या MA PhD असून समर्थांच्या आधुनिक चरित्रांचा अभ्यास हा त्यांच्या प्रबंधाचा विषय आहे. त्यासाठी डॉक्टर कल्याण काळे यांचं मार्गदर्शन त्यांना लाभलेलं आहे. माधवीताईंच्या स्मरण समर्थांचे या पुस्तकाला स्नेहवर्धन प्रकाशनातर्फे संत मित्र हा पुरस्कार प्राप्त झालेला आहे आणि ज्ञान प्रबोधिनीतर्फे संत साहित्य पुरस्कार प्रदान झालेला आहे. ताईंच्या अन्य पुस्तकांबद्दल सुद्धा आपण जाणून घेणार आहोतच. देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण शिक्षणोत्तेजक संस्था पुणे यांनी काशी केशव दासबोध पुरस्कार देऊन माधवीताईंना सन्मानित केलंय. माधवीताईंची मना सज्जना ही बालसंस्कारात्मक CD प्रकाशित झालेली आहे. विविध चर्चासत्रांमध्ये ताईंचा असलेला सहभाग असा आहे. संत साहित्य संमेलन 1999, संत साहित्य संमेलन 2001, भारतीय मानसशास्त्र राष्ट्रीय चर्चासत्र 2003 आणि समर्थांचे मानसशास्त्र हा त्यावेळेचा विषय होता. संत तुकाराम अध्यासन पुणे विद्यापीठ राज्यस्तरीय चर्चासत्र 2007 आणि त्यावेळेचा विषय होता तुकाराम गाथेविषयी समीक्षकांचे विचार प्रवाह. संत ज्ञानेश्वर अध्यासन पुणे विद्यापीठ हे संत साहित्य चिंतन आणि चर्चासत्र 2013 आणि त्यावेळेचा विषय संत कवयित्री. माधवीताईंनी वैचारिक लेख सुद्धा लिहिलेले आहेत. युगबोध, समर्थ संदेश, सागर साहिल, रघुवीर समर्थ, सज्जनगड मासिक, एकता, कल्याणी अशा विविध मान्यवर आध्यात्मिक मासिकांमधून त्यांनी हे लेखन केलेलं आहे. संत वचन, समर्थवाणी ही त्यांची सदर प्रकाशित झालेली आहेत. श्रीमद दासबोध, मनाचे श्लोक, आत्माराम, करुणाष्टक, वाल्मिकी रामायण, भावार्थ रामायण, ज्ञानेश्वरी, उपनिषद हे माधवीताईंच्या प्रवचनाचे विषय आहेत. तर त्यांच्या व्याख्यानांचे विषय म्हणजे सकारात्मक विचार, सुजाण पालकत्व, पालक व मुले यांच्यातील संवाद, आहार आणि आरोग्य, ताण तणाव आणि दासबोध, स्ट्रेस मॅनेजमेंट, टाइम मॅनेजमेंट अशा विविध विषयांवर त्यांची पुणे तसंच परगावी व्याख्यान प्रवचन होत असतात.
माधवीताईंचे उपक्रम, विविध उपक्रम पाहता आकाशवाणीवरून समर्थ विचार प्रचाराचा उपक्रम त्यांनी काही दिवस राबवलेला आहे. समर्थ संदेश मासिकाचं संपादक पद 5 वर्ष सांभाळलंय. पुस्तकांचं परीक्षण, त्याचप्रमाणे गीता धर्म मंडळातर्फे दरवर्षी घेण्यात येणाऱ्या ज्ञानेश्वरी, भगवद्गीता या परीक्षांचं काही काळ त्यांनी समीक्षण केलंय. पत्राद्वारे दासबोध अभ्यासक्रम याच्या त्या ईमेल समीक्षक आहेत. युवकांसाठी शारीरिक, मानसिक, बौद्धिक विकास या कार्यशाळा त्या घेत असतात. विवाह समुपदेशन तसंच पालक आणि किशोरवयीन मुलांसाठी त्या समुपदेशन करतात. माधवीताईंचा पुष्प औषधींचा सुद्धा अभ्यास झालेला आहे आणि विविध संस्थांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असतो. अशा बहुआयामी व्यक्तिमत्वाचा परिचय करून घेतल्यानंतर आपण आजच्या विषयाकडे वळूया. देव दानवा नरे निर्मिले असं कवी केशवसूत म्हणतात. अर्थात माणूस, देव, राक्षस या साऱ्या वृत्तीच. मग ही वृत्ती राक्षस कुळात जन्मलेला असूनही सत्प्रवृत्त असलेल्या विभीषणाची असो, सीतेला जपणाऱ्या आणि हिंमत देणाऱ्या त्रिजटा राक्षसीची असो, किंवा रामाला सीतेचा त्याग करण्यासाठी भाग पाडणाऱ्या परिटाची असो, ही वृत्ती आणि ही ऊर्जा माणसाला जशी उन्नत करणारी तशीच त्याचा विनाशही करणारी, जशी विधायक तशीच विध्वंसक, अशाच या दोन्ही वृत्तींच्या म्हणजे सकारात्मक आणि नकारात्मक वृत्तींच्या रामायणामध्ये ज्या व्यक्तिरेखा आहेत त्यांच्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. आज ऋषी मुनींची सकारात्मक वृत्ती तर राक्षसांची नकारात्मक वृत्ती यावर आपल्या निरूपणातून, संवाद निरूपणातून प्रकाश टाकतील आदरणीय माधवीताई आणि आदरणीय संध्याताई. रामायणातील ऋषी मुनी आणि राक्षस हा त्यांचा आजचा विषय आहे. त्यांच्या निरूपणानंतर कार्यक्रमाचा समारोप सौ अनघा शहा यांच्या सुंदर भजनाने होणार आहे. तेव्हा ऋषीमुनी आणि राक्षस या आजच्या प्रवचनाची सुरुवात आदरणीय माधवीताईंनी करावी अशी मी त्यांना विनंती करते. धन्यवाद. रामनवमीच्या खरं म्हणजे सगळ्यांना शुभेच्छा देते. त्याचं कारण आज रामनवमी आहे, तसंच समर्थ रामदासांचा सुद्धा जन्मदिवस आहे. पण रामनवमीच्या शुभेच्छा देताना कोदंडधारी श्रीरामाचे गुण आजच्या परिस्थितीत धारण करणं, त्याचा निग्रह करणं आणि समर्थ रामदास स्वामींच्या जन्मदिनी सद्गुणांना भगवंताचा अधिष्ठान देण्याचा निश्चय करण्याचा एक प्रारंभ करणं, अशा या शुभेच्छा तुम्हाला सर्वांना देते आणि कोदंडधारी रामाला वंदन करून कार्यक्रमाची सुरुवात करते. पहिल्यांदा आपण श्लोकाने नेहमीप्रमाणे सुरुवात करूया. घनश्याम राम लावण्य रूपी, महाधीर गंभीर पूर्ण प्रतापी, करी संकटी सेवकांचा कुडावा, प्रभाते मनी रामचिंतित जावा. श्रीराम. नमस्कार श्रोते हो. सकल संत विचार मंच यांच्या विद्यमाने आणि समर्थ व्यासपीठ निगडी यांच्या सहयोगाने रामनवमी निमित्त गेली 3 वर्ष आपण सतत रामायणाशी निगडीत असे वेगवेगळे विषय घेऊन त्यावर बोलतोय, त्याचा परिचय करून देतोय. पहिल्या वर्षी आपण वाल्मिकी रामायण आणि भावार्थ रामायण याचा तौलनिक अभ्यास मांडला. दुसऱ्या वर्षी राम आणि कृष्ण यांच्या नीतीचा विचार आपण केला आणि तिसऱ्या वर्षी योग वशिष्ठ बघितलं. आणि आता चौथ्या वर्षी मी संध्या कोलटकर आणि डॉक्टर सौ माधवी महाजन अशा आम्ही दोघी मिळून रामायणातील देव दानव वृत्ती याचा विचार आपल्या सगळ्यांसमोर मांडणार आहोत. या तुम्हाला नक्कीच आवडतील याची आम्हाला खात्री आहे, कारण यापूर्वी मांडलेल्या सगळ्या विषयांना तुम्ही उत्तम प्रतिसाद दिला होता आणि आमचा उत्साह वाढवला सुद्धा होता. रामायणातील देव दानव वृत्ती
आपण ज्या वृत्तींविषयी चर्चा करणार आहोत, त्या वृत्ती म्हणजे माणसाचा स्वभाव, त्याचे विचार करण्याची पद्धत किंवा एखाद्या गोष्टीकडे तो कोणत्या दृष्टीने पाहतोय, हा त्याचा दृष्टिकोन. असं सगळं त्या वृत्ती या समूहामध्ये आपल्याला घेता येतं. त्यामुळे वृत्ती अतिशय महत्वाची आहे बरं. त्याचा प्रभाव त्याच्या आचरणावर किंवा निर्णय क्षमतेवर पडतो. या वृत्तीतूनच माणसाला यश किंवा अपयश प्राप्त होत असते. चांगली वृत्ती असेल तर समाजात मान मिळतो, यश प्राप्त होतं, आणि वाईट वृत्तीमुळे सतत अपयश पदरी येते. हेच रामायणातून आपल्याला पाहायला मिळतं, नाही का माधवीताई? तुम्हाला काय वाटतं? हो, तुम्ही म्हणता ते अगदी बरोबर आहे. आता ऋषींचीच वृत्ती बघा. ऋषी किती दयाळू आणि परोपकारी असतात. त्यांच्या प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टिकोन जो आहे तो सकारात्मक असतो. तर राक्षस बघितले तर राक्षसांची वृत्ती क्रूर आणि दीनदुबळ्यांवर अन्याय करणारी असते, म्हणजेच नकारात्मक असते. देव, दानव आणि मानव या सगळ्या ज्या वृत्ती आहे, ह्या सगळ्या वृत्ती आहेत. यावेळी रामायणातल्या या मानवी वृत्तींचा आढावा आपण देव आणि दानव या स्वरूपात घेणार आहोत. खरं तर रामायणातल्या या प्रवृत्ती आपलंच प्रतिनिधित्व करत असतात हा. अशा ह्या प्रवृत्तींचा उल्लेख आपल्याला आध्यात्मिक ग्रंथात पाहायला मिळतो, नाही का? अहो, भगवद्गीतेतच सांगितलेलं आहे ना, भगवंतानी या वृत्तीबद्दल. आणि त्या अध्यायाचं नाव सुद्धा दैवासुर संपद विभाग योग असं आहे. आजच्या काळात उत्तम माणूस होणं ही काळाची गरज आहे. हे माणूस पण आल्यानंतर ला प्रवास कोणत्या दिशेने करायचा, कसा करायचा, हे सांगण्यासाठी खरं म्हणजे भगवद्गीतेमध्ये दैवी संपत्तीचे 26 गुण सांगितले आणि आसुरी संपत्तीचे 6च गुण सांगितले. म्हणजे अगदी कमी गुण आहेत आसुरी संपत्तीचे, पण हे 6 गुण त्या 26 गुणांना मारून टाकतात, एवढे ते प्रबळ आहेत. आणि याचा प्रत्यय आता सुद्धा आपल्याला येतोच आहे ना, आत्ताच्या परिस्थितीमध्ये. आणि कसं आहे, दैवी संपत्तीने काय होतं, तर बुद्धीतले विचार, मनाचे व्यापार, वाणीचा उच्चार आणि देहाकडून घडणारे आचार, म्हणजे आचार, विचार, व्यापार, उच्चार या सगळ्यांचं शुद्धीकरण होतं. आणि या शुद्धीकरणामुळे मोह या शत्रूचा मुळातच नाश होऊन जातो. आपल्याला दरवेळी अध्यात्म ग्रंथात सांगतात मोक्ष मिळवा, मोक्ष मिळवा. मोक्ष म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, मोहाचा क्षय, क्षय होणं म्हणजे मोक्ष. आता आसुरी संपत्तीमध्ये असुरी या शब्दाचा सुद्धा अर्थ सांगितलेला आहे. असुषु प्राणेषु रमन्ते इति असुरहा. असु म्हणजे इंद्रिय बरं का. आणि इंद्रिय आणि प्राणांचे पोषण करण्यात जे मग्न आहेत त्यांना असुर असं म्हटलं जातं. आणि हे लोक इंद्रिय विषयामध्ये सतत उपभोगातच रमलेले असतात, इंद्रिय विषयाच्या, आणि देहबुद्धीने राहणारे असतात, म्हणून त्यांना असुर असं म्हणतात. त्यांच्या गुणसंपत्तीला आसुरी संपत्ती असं म्हणतात. एका अर्थाने देहबुद्धीने राहणारे जे जे कोणी आहेत ते सगळे असुरच म्हणायला हरकत नाही. ज्यांनी त्यांनी आपापला विचार करायचा. हा, आपण कोणाला असुर किंवा काही ठरवण्याचं काही कारण नाही, पण ज्यांनी त्यांनी आपण कोणत्या पातळीवर आहोत याचा विचार आपला आपणच करायचा, एवढं मात्र खरं, नाही का? बरोबर. म्हणजे आत्मचिंतन सारखा हा विचार आहे. हा. कारण जसं तुम्ही आता दैवी संपत्तीबद्दल सांगितलं तसं आसुरी संपत्ती काय आहे, तर ह्या आसुरी संपत्तीमुळे संयम, आचार, विचार आणि व्यवहार हे सगळं भ्रष्ट होतं. मनुष्य जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये अडकतो आणि म्हणून आसुरी वृत्तीची निवृत्ती करणं आणि दैवी वृत्तीने कर्म करणं, ही प्रवृत्ती निर्माण करणं हितावह आहे. ब्रह्मदेवानी सूर असुर या दोन्ही प्रवृत्ती निर्माण केल्या आणि त्याच्या आश्रयाने राहणारे धर्म आणि अधर्म उत्पन्न केले. यातूनच दैवी आणि आसुरी संपत्ती उत्पन्न झाल्या. रामायणाचा जर विचार केला तर त्यामध्ये राक्षसी वृत्ती आणि सकारात्मक दैवी ऋषी वृत्ती या दोन्ही आपल्याला प्रकर्षाने जाणवतात. पण दुष्ट राक्षसी वृत्तीच्या पार्श्वभूमीवर जर आपण बघितलं तर ऋषींच्या ज्या सकारात्मक वृत्ती आहेत त्या जास्त उठून दिसतात. आपल्याला त्यांच्याबद्दल आदर, सद्भावना निर्माण होऊन आपण त्यानुसार वाटचाल करू लागतो. म्हणजे चांगल्या संगतीचा कसा परिणाम होतो बघा, ते उचलावं, ते घ्यावं असं वाटायला लागतं. उदाहरणच बघितलं तर रामायणामध्ये वसिष्ठ ऋषी म्हणजे रघुकुलाचे ते कुलगुरू आहेत, श्रीरामाचे सद्गुरू आहेत. लहानपणापासनं
संस्कारात्मक गोष्टी सांगून या चारही भावंडांना त्यांनी विवेकाने विचार करायला लावलं होतं. आणि ही विवेकयुक्त विचारी जी वृत्ती आहे ती रामासह सगळ्या भावंडांना पुढे आयुष्यात उपयोगी पडलेली आहे. आता याचं पण एक उदाहरण बघूया. जसं वालीने त्याच्या पराक्रमाने रावणाचा पराभव केला. वाली खरं तर खूप भोळा आहे, पण रावण मुत्सद्दी आहे. खरं तर वालीने रावणाला सळोकापळो करून सोडलंय, पण रावणाने त्याच्याशी तह केला. रावणाच्या खोट्या स्तुतीला वाली बळी पडला. आता इथे काय केलं रावणाने त्याच्या वालीशी मैत्री केली आहे. वालीची किष्किंधा नगरी होती आणि रावणाने सांगितलं, कसा रावण लबाड आहे बघा. रावण म्हणतो, तुझ्या संरक्षणासाठी मी माझं सैन्य दंडकारण्यात ठेवतो. आता जर नीट बघितलं तर ज्या रावणाला वालींनी सळोकापळो करून सोडलं, त्या रावणाचं सैन्य आपल्या संरक्षणासाठी ठेवण्याचं काही कारण आहे का? पण तरी त्यांनी ते सैन्य दंडकारण्यामध्ये ठेवलं. शत्रूलाच आपलं संरक्षण करायला सांगणं हे चुकीचं आहे. म्हणजे अनेक धोरण माणसामध्ये धोरण असावं हे आपल्याला रामायणातनं शिकता येतं. तर नेमकं हा जो प्रसंग बघतो त्यात वालीला हे धोरण नव्हतं. आणि सुग्रीवाचं जर बघितलं, प्रभू रामचंद्रांचं जर बघितलं, तर सुग्रीवाशी मैत्री करून वालीचा वध प्रभू रामचंद्रांनी केला. तर तो त्याच्याबद्दल बरेच वाद आहे, पण तो श्रीरामांनी कायदेशीर रीतीने केलेला आहे. मुळातला संवाद बघितला तर ते काय आहे ते आपल्याला समजू शकतं. आता श्रीरामांनी जी ही कृती केली आहे, यासाठी विवेक विचार लागतो. लहानपणापासून कोणत्या प्रसंगात कसं वागावं या विचाराचं बीजारोपण जे आहे ना, ते वसिष्ठांनी योग्य पद्धतीने केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. वालीवध प्रसंगी श्रीरामांनी जे गजपुष्प जे राजकारण केलं ते लोकहितासाठी केलं होतं. कोणतीही गोष्ट करताना लोकहिताचा विचार प्रथम करायचा याचं बाळकडू त्यांना वसिष्ठांकडनं मिळालेलं होतं. कारण वालीवध आणि सुग्रीवाचं रक्षण ही त्यावेळच्या काळाची गरज होती. तुम्ही आता सांगितलं की वशिष्ठांकडनं त्यांना बाळकडू मिळालं होतं आणि अगदी हे खरं आहे. तसंच आणखीन काही गोष्टी वशिष्ठ ऋषींकडून त्यांना मिळालेल्या आहेत. गुरुकुलातून जेव्हा ते शिक्षण घेऊन सगळेजण परत येतात ना, ही चारही भावंड राजपुत्र म्हणा, नंतर त्यांना सगळ्यांना तीर्थाटनाला पाठवतात. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे अनुभव घेतल्यानंतर श्रीरामांना विरक्ती येते पहा. पण राक्षस संहार, रावणवध या सगळ्या कार्यासाठी श्रीरामांचा अवतार आहे, त्यांनी तो धारण केलाय, त्याचं काय, ही चिंता मात्र वशिष्ठ ऋषींना लागते. त्यावेळी त्यांनी रामाला उपदेश केला, तो म्हणजे योग वासिष्ठ. आणि तुम्हाला माहिती, आपण कथेमध्ये फार जाणार नाही आहोत रामायणातल्या फारशा, पण तरी सुद्धा ही गोष्ट माहितीये की त्याच वेळेला यज्ञाचं रक्षण करण्यासाठी विश्वामित्र दशरथ महाराजांकडे श्रीरामाची मागणी करतात. पण काळाचं भान ठेवून श्रीरामांना वैराग्यामधनं बाहेर काढणं गरजेचं हे त्यांच्या लक्षात येतं. आणि त्यांचं अवतार कार्य पूर्ण व्हायचंय हे प्रसंगावधान राखून वशिष्ठांनी, म्हणजे कुलगुरू वशिष्ठांनी श्रीरामाला उपदेश केला, तो योग वशिष्ठाचा उपदेश केला. एका अवताराला उपदेश, हे विष्णूचं रूप आहे खरं म्हणजे, पण एका अवताराला म्हणजे उपदेश करून कार्यप्रवण करण्याचं सामर्थ्य फक्त वशिष्ठ ऋषींमध्येच होतं. कारण अतींद्रिय ज्ञानाच्या बाबतीमध्ये इदम इति एव असं ठामपणे सांगणारे वशिष्ठ ऋषी होते. आणि हे ठामपणे कोण सांगू शकतं? जेव्हा स्वतःला अनुभव असतो त्यावेळेला तो ठामपणे सांगू शकतो. हे सगळं ज्ञान जे आहे, अनुभवाची शिदोरी जी होती, ते ज्ञान, ती ज्ञानवृत्ती त्यांच्या जवळ होती. आणि श्रीरामाला जागृत करताना धर्माचं रक्षण आणि अधर्माचा नाश करण्यासाठी धनुष्य बाण हाती घेऊन तुला क्षत्रिय धर्म जागवला पाहिजे, हेही त्यांनी सांगितलं. बरं, तेवढंच नाही सांगितलं, अंतस्त्यागी बहिर्भोगी हा महत्वाचा उपदेश केला. योग वशिष्ठात आहे हे सगळं डिटेलमध्ये. कुलगुरू वशिष्ठांची आज्ञा शिरसावंद्य मानून रामचंद्र विश्वामित्रांबरोबर जायला तयार झाले. म्हणजे आता अवतार कार्याच्या दिशेने त्यांची वाटचाल सुरू झाली. तसंच महाराज दशरथ सुद्धा रामाला विश्वामित्राबरोबर पाठवायला तयार झाले. आणखीन एक प्रसंग त्यांचा व्यवहार चातुर्य दाखवतो.
तोही आपण बघूया. म्हणजे विश्वामित्रांचं कार्य किती महत्वाचं होतं हे आपल्या लक्षात येईल. भरत आणि शत्रुघ्न जेव्हा आजोळी गेले ना, त्यावेळी अयोध्येमध्ये इकडे वेगवेगळ्या घटना घडत होत्या. वशिष्ठ ऋषींनी अश्वपतींकडे आपले दूत पाठवले होते भरताला परत आणण्यासाठी. आपल्याला माहिती आहे दशरथ राजा जवळजवळ बेशुद्ध अवस्थेत पडला होता. इकडे श्रीराम वनवासात गेले होते. हे सगळ्या घटना अशा घडत होत्या. पण अयोध्येहून या दूतांना परत आलेलं बघितलं, आपल्याला न्यायला परत आले असं जेव्हा बघितलं, तेव्हा भरतानी प्रत्येक वेळेला प्रत्येकाला विचारलं की अयोध्येला सगळं ठीक आहे ना, अयोध्येला सगळं ठीक आहे ना. तो वारंवार हे विचारत होता. पण वशिष्ठांची आज्ञाच अशी परफेक्ट होती की त्यांनी दूतांना सांगितलं होतं की आणि अश्वपती यांनी काहीही विचारलं तरी सांगायचं, भरता, अयोध्येमध्ये सगळं ठीक आहे. गुरुदेवांची तुम्हाला आज्ञा आहे, तिथली जास्त चौकशी न करता अयोध्येला जाण्यासाठी निघावं. आणि वशिष्ठांनी अत्यंत हुशारीने अयोध्यातून ज्या वेळेला दूत निघाले तेव्हा त्यांच्या बरोबर अलंकार, द्रव्य, मिठाई, वस्त्र अशा अनेक गोष्टी पाठवून दिल्या होत्या की ज्यामुळे अयोध्येतल्या वाईट घटनांची अश्वपतींना कल्पना सुद्धा येऊ नये. आणि म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींवरनं अराजक टाळलं जातं. हेच जर त्यांना समजलं असतं की इथे अयोध्येचा राजा बेशुद्ध अवस्थेत आहे, वनवासात राम गेलेले, या गोष्टी जर कळल्या असत्या तर कदाचित अराजक माजण्याची शक्यता होती. त्यामुळे अराजक टाळण्याच्या दृष्टीने या गोष्टी गरजेच्या होत्या. दूतांनी दिलेल्या उत्तरामध्ये आणि त्यांनी केलेल्या कृतीमध्ये वशिष्ठ ऋषींचं व्यवहार चातुर्य आपल्याला पाहायला मिळतं. राजकारणाबरोबर सभोवतालची परिस्थिती कशी हाताळावी याचं उत्तम उदाहरण म्हणजे वशिष्ठ ऋषी. राजकारणामध्ये ते जसे प्रवीण होते ना, तसेच व्यक्ती म्हणून सुद्धा महान होते. अथांग ज्ञान असून सुद्धा मनाचा मोठेपणा, निरअहंकार, क्षमाशील वृत्ती त्यांच्या जवळ होती. आणि म्हणून आपल्या क्षमाशील वृत्तीने विश्वामित्रांना माफ करून त्यांनी ब्रह्मर्षी पद बहाल करून टाकलं होतं. खरंच भारतीय ऋषी परंपरेतील एक अद्वितीय ऋषी म्हणजे महर्षी विश्वामित्र. त्यांचं चरित्र पाहण्यासारखं आहे. अत्यंत संघर्षशील असणारे असे हे ऋषी अतिशय कठोर तपश्चर्येने सिद्ध झालेत. त्यांची वृत्ती अपार इच्छाशक्तीने भरलेली आपल्याला पाहायला मिळते. रामायण काळ जर बघितला तर त्या काळामध्ये राजसत्तेपेक्षा ऋषीसत्ता अधिक प्रबळ होती. ऋषींच्या आज्ञेशिवाय राजा कोणताही निर्णय घेत नसे. हे इक्ष्वाकू वंशाचे राजगुरू महर्षी वसिष्ठ, श्रीरामांना ज्यांनी घडवलंय ते महर्षी विश्वामित्र यांची भव्य दिव्य चरित्र रामकथेत आपल्याला पाहायला मिळतात. या ऋषितुल्य तपस्व्यांचं जीवन देखील आपल्या समोर एक आदर्श ठेवून जातं. महर्षी वसिष्ठ आणि विश्वामित्र यांनी महाराज दशरथांच्या युवराजांना घडवले. श्रीरामांचं जर वनवास पर्व आपण बघितलं तर या वनवास पर्वामध्ये अनेक ऋषींचं सहकार्य त्यांना लाभलेलं आपल्याला पाहायला मिळतं. महर्षी अगस्तींनी श्रीरामाला रावण वधासाठी ब्रह्मशर बाण देऊन सहकार्य केलं होतं. हे असे अनेक प्रसंग आहेत जे आपण पाहणार आहोत. आता विश्वामित्रांचा जर विचार केला तर ते मुळात क्षत्रिय होते, पण नंतर त्यांनी सर्वस्वाचा त्याग केला आणि ते संन्यस्त झाले. आपल्याला ब्रह्मर्षी पद प्राप्त व्हावं यासाठी त्यांनी महान तपश्चर्या केली आणि कठोर परिश्रमानंतर अखेर त्यांना ब्रह्मर्षी ही उपाधी मिळाली. अनेक वर्ष त्यांनी घोर तपस्या करून सिद्धी प्राप्त केली होती. म्हणजे त्यांना अनेक परीक्षाही पास करायला लागल्या. म्हणजे देव, अप्सरा, स्वतः ब्रह्मदेव यांनी त्यांची अतिशय कठोर परीक्षा घेतल्यात आणि त्या त्यांनी अगदी सहजपणे पार केल्यात. त्या दिव्यातून ते सहजपणे पार पडलेत. विश्वामित्र अतिशय क्रोधी म्हणून प्रसिद्ध आहेत, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण ते तितकेच न्यायप्रिय पण होते बरं का. केवळ रामायणातच नाही तर ऋग्वेदामध्ये पण त्यांचा उल्लेख आलेला आपल्याला पाहायला मिळतो. ऋग्वेदाचं जे तिसरं मंडळ आहे त्या मंडळातल्या मंत्राचे रचेता म्हणून त्यांना ओळखलं जातं. विशेषतः जो गायत्री मंत्र आहे सर्वपरिचित, हा मंत्र त्यांच्याच तपस्येचं फल मानला जातो. हिंदू धर्मामध्ये हा मंत्र अतिशय महत्वाचा मानला गेलाय. खरं म्हणजे या मंत्राने तुम्ही म्हणता त्याप्रमाणे खूप शक्ती प्राप्त होते.
आणि तो तसा मंत्र आपल्या मुलांनी आता म्हटला पाहिजे, पण तो आपल्या पठडीतनच बाहेर पडल्यासारखं झालंय आणि त्याचं महत्व कमी होत चाललंय. पण तसं होऊन चालणार नाही, कारण आपल्या शिष्यांना घडवताना त्यांनी असे अनेक प्रकारचे मंत्रही दिले होते की ज्यामुळे ती शस्त्रविद्या अस्त्रविद्या त्यांना करता येऊ शकेल आणि यशस्वीरित्या करता येऊ शकेल. त्यांनी आपल्या शिष्यांना उत्तम पद्धतीने घडवलं होतं. यामध्ये भगवान राम आणि लक्ष्मण यांचा देखील समावेश आहे. विश्वामित्राच्या मार्गदर्शनाखाली श्रीरामांनी त्राटिका, सुबाहू आणि इतर अनेक राक्षसांचे वध केले. ते आपल्याला रामायणामध्ये पाहायला मिळतातच. आता भावी युवराज कसा असावा, त्याची विचार करण्याची प्रवृत्ती कशी असावी, रयतेविषयी दृष्टिकोन कसा असावा, सर्वसामान्यांशी बोलताना त्याची मृदुता कशी असायला हवी, बोलण्यामधली कोमलता असायला हवी, अन्यायाला प्रतिकार करण्याच्या वेळेला मात्र तो रणकर्कश झाला पाहिजे, या सर्वांचं शिक्षण विश्वामित्रांनी या मुलांना दिलेलं आहे. भावी युवराज घडवण्याची मुख्य जबाबदारी खरं म्हणजे या विश्वामित्रांनी अत्यंत सक्षमपणे पार पाडलेली आहे. प्रयत्नवादाचं दुसरं नाव म्हणजे विश्वामित्र. त्यांच्या प्रयत्नवादातून परिश्रम, तपस्या, निष्ठेने कोणत्याही अडचणीवर मात करणं आणि करता येऊ शकते किंवा आध्यात्मिक जीवनात उन्नती करता येऊ शकते, याचे आदर्श त्यांनी निर्माण केलेले आहेत. ब्रह्मर्षी पदासाठी केलेला प्रयत्न आणि राजा त्रिशंकूला स्वर्गात नेण्याचा केलेला प्रयत्न, या सगळ्या गोष्टींमधनं आपल्याला त्याचा प्रत्यय येतो. त्यांचं हे वैशिष्ट्य आहे की त्यांनी समाजातील प्रत्येक घटकाची चिंता केलेली आहे. अत्यंत ध्येयवादी, कठोर तपस्वी आणि अशा या ऋषींच्या चरित्रातनं, म्हणजे मग ते विश्वामित्र असो किंवा वशिष्ठ असो, आपल्याला प्रयत्न, संकल्प आणि सिद्धी याचे धडे मिळतात. एकंदरीत विश्वामित्राचा जीवन प्रवास तप, परिवर्तन आणि ज्ञानाचा अद्वितीय असा आदर्श आहे. क्षत्रिय कुळामध्ये जन्माला येऊन ब्रह्मर्षी पद गाठणं हे काही कमी गोष्ट नाही, अवघड गोष्ट त्यांनी केलेली आहे. या महान तपस्व्याला विश्वामित्र या नावाप्रमाणे सर्वांचा मित्र म्हणूनच ओळखले गेलेलं आहे. आपण जे आता वसिष्ठ आणि विश्वामित्र यांची चरित्र बघितली, रामायणातली ही जी ऋषी परंपरा आहे त्या परंपरेतले आणखीन एक ऋषी आहेत, ते म्हणजे अगस्त्य ऋषी. अगस्त्य ऋषींचं स्थान प्रातस्मरणीय ऋषींमध्ये, या सगळ्या ऋषींच्या वृत्तीमध्ये आपल्याला सकारात्मकता दिसते आणि हीच अगस्त्य ऋषींमध्ये पण दिसते. ते महान तपस्वी आहेत, तसंच ते योद्धे पण आहेत. त्यांना धनुर्विद्या, शस्त्रविद्या, अस्त्रविद्या, वैद्यकीय विद्या हे सर्व अवगत होतं. आता एक प्रसंग बघा, खेलराजा जो आहे त्याची पत्नी विश्वाला ही युद्धात पतीबरोबर लढत होती आणि लढत असताना तिचा पाय तुटला. अशा वेळेला अगस्त्य ऋषींनी अश्विन कुमारांची प्रार्थना केली आणि त्यांच्या प्रार्थनेला अश्विन कुमार धावून आलेत. त्यांनी विश्वलेला लोखंडाचा पाय रातोरात बसवला. बघा आपलं विज्ञान किती प्रगत होते हे लोक. या शल्यकर्मामध्ये अगस्त्य ऋषींनी अश्विन कुमारांचं सहाय्य केलेलं आहे आणि यावरूनच वैद्यकशास्त्रात त्यांची गती कशी होती हे आपल्या लक्षात येतं. तुम्हाला ती आतापी आणि वातापीची कथा, म्हणजे त्या राक्षसांची कथा माहिती आहे ना? ती जवळजवळ सगळ्यांना माहितीच आहे, परिचित आहे. पण पूर्वीच्या काळी जसं वस्तू एखादी हरवली की एखादा मंत्र म्हणून ती वस्तू कुठे आहे हे शोधून काढत असत. अजूनही काही ठिकाणी हा प्रयोग केला जातो. तसंच वाताचा किंवा वात आणि पित्त ज्याला आपण म्हणतो, त्याचं जर काही आपल्याला त्रास होत असेल किंवा आपल्या अन्नाची पचनाची स्थिती व्यवस्थित नसेल, तर अशा वेळेला अगस्त्य ऋषींचं स्मरण करून श्लोक म्हटला जातो. तो श्लोक असा आहे: वातापि भक्षितो येन पितापि च महाबला अगस्त्य स्मृती मात्रेण भुक्तम पीतम तू जीर्यते. म्हणजे हे सगळं पचून जातं. अर्थात नुसता श्लोक म्हणून उपयोग नाही, त्याच्या मागे तसं आचरण पण असावं लागतं, तर त्या मंत्राचा प्रभाव जास्त होतो. हा भाग वेगळा, नाही का? बरोबर, अगदी असा बरोबर. हा श्लोक खरंच महत्वाचा आहे. श्रद्धेने आपण जेवढं या श्लोकांचं, जसं ती वस्तू हरवल्यानंतर श्लोक म्हटला की खरंच वस्तू सापडते, हा प्रत्येकाला अनुभव आहे. तसंच हा श्लोकाचंही पठण करून आपण आपली पचन व्यवस्था नीट होते का, काही गोष्टी हा अनुभव घेण्यासारख्या आहेत. त्यामुळे ही प्रचिती आपली आपण घ्यायची आणि आपल्याला आली म्हणूनच आपण ह्या श्लोकाचं उदाहरण लोकांसमोर ठेवलं. हो. पण यामधनं एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी. राक्षस ही वृत्ती आहे,
म्हणजे नकारात्मकता. आणि हे आजारपण देखील नकारात्मक ऊर्जाच आहे. या गोष्टीचं चिंतन होणं गरजेचं आहे. असो, पुढे जाऊ आपण. अगस्त्य ऋषींनी आपली पत्नी जी आहे लोपामुद्रा हिच्या विनंतीनुसार विमानाचा शोध लावलाय. आणि यावरनं आपले ऋषी कसे होते बघा, त्यांची अभ्यासवृत्ती आणि उपाययोजन करण्याची शक्ती हे आपल्या लक्षात येतं. 3 मजली विमान राईट बंधूंच्या आधी आपल्या ऋषींनी शोधून काढलंय. ही गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. ऋषी फक्त जप तप करणारे नव्हते, तर आयुध, अस्त्र, शस्त्र इतकंच नाही तर अनेक औषधी वनस्पतीची देखील त्यांना व्यवस्थित माहिती होती, ज्याचा उपयोग युद्धामध्ये केला जात होता. असे विद्वान वैद्य रावणाच्या दरबारी पण होते बरं का. म्हणजे जसं सुषेण, त्यांनी संजीवनी बुटी आणायला सांगितली होती आणि ती त्याच्यामुळे लक्ष्मणाचे प्राण वाचले होते. ही गोष्ट आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आता संजीवनी बुटी हे इतकीच काय ती आपल्याला माहिती आहे. पण यामध्ये एकूण 4 वनस्पती आहेत आणि या प्रत्येक वनस्पतीचा स्वतंत्र असा गुणधर्म आहे. पहिलं औषध जे आहे ते विशल्यकरणी अतिशय महत्वाचं काम करतं. हे औषध म्हणजे काय करतं, तर ते पेन किलर आहे. दुसरं औषध आहे संधिनी, नावाप्रमाणे या औषधाने मोडलेली हाडं जोडली जातात. तिसरं औषध कुठलं आहे, तर संवर्णकरणी, त्यामुळे रक्ताचा रंग बदलतो. बघा, या औषधामुळे काय झालं, काळा पडलेल्या लक्ष्मणाच्या रक्ताचं शुद्धीकरण झालं आणि ते शुद्धीकरण होऊन त्याच्या त्वचेचा रंग पूर्ववत झाला. आणि चौथं औषध अत्यंत महत्वाचं आहे, जे संजीवनी देणारच आहे. वेदना कमी झाल्या, हाडं जोडली गेली, रक्त शुद्ध झालं. आता त्याला शुद्ध येण्यासाठी शॉक देण्याची गरज आहे आणि ते काम संजीवनी औषध करतं. या औषधाने हृदयाचं पंपिंग नीट होतं. अशी ही संजीवनी बुटी आहे. म्हणून जरा त्याचं विस्ताराने वर्णन केलं. पण ठीक आहे, आपण आता पुढच्या आपल्या विषयाकडे वळूया. रामायणात जे अनेक राक्षस आपण पाहिले, त्यापैकी दंडकारण्यामध्ये त्राटिका, सुबाहू, मारीच, खर, दूषण, त्रिशिरा, कबंध किती राक्षस आहेत बघा. या सगळ्या राक्षसांनी ऋषींचं जीवन अतिशय त्रस्त करून सोडले. आणि हे सगळे राक्षस कसे आहेत, तर अत्याचारी, ऋषीमुनींना ऋषीमुनींचा छळ करणारे म्हणायला काय हरकत नाही आणि अतिशय अधार्मिक होते. त्यापैकी त्राटिका, जिचा विवाह सुंद या राक्षसाशी झाला, त्याला अगस्त्य ऋषींनी ठार मारले आणि त्राटिकेला राक्षसी होशील असा शाप दिलाय. हे ऋषी म्हणजे फक्त शाप देणारे होते असं नाही बरं का. पण अगस्त्य ऋषींचं आणखीन सुद्धा एक विशेष आहे. त्यांनी दक्षिण भारतामध्ये मानवी संस्कृती आणून आर्यांच्या वसाहतीकरणाचा प्रारंभ केला. आणि त्या काळामध्ये वैदिक धर्म, संस्कृती, समृद्धता संपन्न करण्याचं सगळं श्रेय हे सगळं ऋषीमुनींना जातं. कारण क्षात्र तेज आणि ब्राह्म तेज या दोन्हीचा संगम आपल्याला अगस्त्य ऋषींच्या मध्ये पाहायला मिळतो. धर्मनीतीला धरून वागणाऱ्या ऋषींच्या शब्दाला राजाच्या दरबारात सुद्धा आदरयुक्त मान होता. त्या दृष्टीने अगस्त्य ऋषी सर्वांना पूजनीय होते आणि सज्जनांच्या हितासाठी झटणारे सुद्धा होते. त्यांच्याकडे गेल्यावरती ते आपल्याला आशीर्वाद देतील, आपलं कल्याण करतील, म्हणून राम श्रीराम वंदन करायला त्यांच्या आश्रमात गेले. अगस्त्य ऋषींनी त्यांचं स्वागतही केलं आणि श्रीराम दर्शनाची माझी खूप दिवसाची इच्छा होती असंही त्यांनी म्हटलं आणि आज ती पूर्ण झाली, म्हणून श्रीरामाला आपल्या हृदयाशी धरलं. खरं म्हणजे एवढे सगळे शास्त्रात प्रवीण असणारे असे अगस्त्य ऋषी, त्यांची नम्र वृत्ती, म्हणजे अतिशय ज्ञानी असून सुद्धा नम्र असणं हे ऋषींचं महत्वाचं लक्षण आहे. तर ते आपल्याला इथे दिसून येतं. या भेटीमध्ये त्यांनी वैष्णव धनुष्य रामाला दिलं. ब्रह्मदेवाने दिलेला ब्रह्मशर नावाचा तेजस्वी बाण दिला आणि योग्य वेळी याचा वापर कर असं सांगितलं. इंद्राने दिलेले 2 अक्षय भाते सुद्धा दिले आणि श्रीरामाला भरभरून आशीर्वाद दिले की या महान असुरांना या जी तुला शस्त्र दिलेत त्यांनी त्याच्या आधाराने मारून तू विजयी हो असं त्याने सांगितलं. दोघांमध्ये लंकाधीश रावण, त्याचा होणारा त्रास, त्याचं पारिपत्य कसं करायचं, या सगळ्या गोष्टींची चर्चा निश्चितपणे झाली असेल. कारण त्यावेळेला
हे अगस्त्य ऋषी जे होते ते सगळ्यात पहिले दक्षिणेकडे रावणाच्या पतनाच्या दृष्टिकोनातनं विचार करायला त्या बाजूला गेले होते. त्यांनी तिकडची सगळी आजूबाजूची माहिती गोळा केलेली होती. त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा ते गेले होते आणि त्याची सगळ्याची चर्चा इथे राम आणि त्यांच्या दोघांमध्ये झालेली असणार. आणि त्यावेळेला त्यांनी आणखीन एक गोष्ट सांगितली रामाला, ती म्हणजे तुझं माझ्या जवळ राहिलास तर लोकांना संशय येईल आणि तू फार दूर राहिलास तर संपर्क होणार नाही, त्याच्यासाठी ते कठीण होईल. म्हणून तू पंचवटी गोदावरीच्या तीरी राहा आणि मी प्रवरेच्या तीरावर राहील, अशी सावधगिरीची सूचना अगस्त्य ऋषींनी रामाला दिली. रावणाचं पारिपत्याकरता दक्षिणेकडे जाणारे आणि जटायू संपती यांना भेटा असं सांगणारे अगस्त्य ऋषीच होते. युद्धाच्या दिवशी रामाच्या पर्णकुटीमध्ये ते प्रगट झालेले आहेत सगळ्यात शेवटी युद्धाच्या दिवशी, शेवटच्या दिवशी. आणि म्हणाले, मी तुला ब्रह्मशर नावाचा बाण दिलाय ना, तर त्याचा योग्य वेळी वापर करायचा आहे बरं का, असं सांगणारे अगस्त्य ऋषी. युद्धामध्ये प्रभू रामचंद्रांना मार्गदर्शन करणारे अगस्त्य ऋषी. आणि युद्धाला बाहेर पडण्यापूर्वी भगवान सूर्याची स्तुती असणारं आदित्य हृदय स्तोत्र तू 3 वेळा म्हण असं सांगून युद्ध प्रक्रियेला सत्याचं अधिष्ठान दे असं सांगणारे क्षात्र धर्म आणि ब्रह्मधर्म याचा समन्वय साधणारे असे हे ऋषी होते. एखादी योजना आखायची, त्याचं गुप्तपणे ती कार्यान्वित करायची शक्ती त्यांच्यामध्ये होती. आणि त्यांच्या सूचनेनुसार रावण वधाच्या दिवशी श्रीरामानी या बाणाचा वापर केला, जो अगस्त्य ऋषींनी त्यांना दिला होता. असे हे अगस्त्य ऋषी. अगस्त्य ऋषींचा अजून एक विशेष वाटतो, तर म्हणजे ते उत्तम समन्वयक देखील होते. म्हणजे हो. एक प्रसंग आपण यातनं बघू की एकदा इंद्र आणि मरुतगण यांच्यात काही कारणाने वैर निर्माण झालं आणि त्यावेळेला या दोघांमध्ये त्यांनी सख्य घडवून आणले. कारण पावसाचा देव इंद्र आणि वायुदेव म्हणजे मरुतगण यांच्यात सख्य असायला हवं आणि ते जगाच्या हिताचं आहे असा विचार करून अगस्त्य ऋषींनी दोघांमध्ये सख्य व्हावं म्हणून विशेष वजन खर्च केलेले. समन्वयाने त्रिलोकाचं राज्य सुखी करता येईल अशी त्यांची भूमिका आहे, जेणेकरून सर्वांमध्ये प्रेमाचे संबंध असावेत आणि सर्वांनी धर्माचं पालन करावं. थोडक्यात सर्वांमध्ये सलोखा असावा अशी त्यांची व्यापक दृष्टी होती. आणि मला तर वाटतं हीच भूमिका आजही अतिशय महत्वाची आहे. त्या दृष्टीने प्रयत्न झाले तर बऱ्याच गोष्टी सुरळीत होतील असं वाटतं. लोकांचं हित करावं, त्यातून अगस्त्य ऋषींनी आपल्या बळाने दक्षिण दिशा आसरा घेण्याला योग्य केली आहे. हे ऋषींचं कार्य केवढं व्यापक आहे बघा. त्यामुळे काय झालं, सर्व ऋषी त्या ठिकाणी निर्भयपणे वावरू लागलेले आहेत. हे सर्व बघितलं तर अगस्त्य ऋषी हे भारतीय संस्कृतीतले एक पराक्रमी, कर्तृत्व संपन्न आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्व होतं हे आपल्या लक्षात येतं. तसंच अत्री ऋषी सुद्धा रामायणात तितकेच महत्वाचे आहेत. तुम्हाला काय वाटतं संध्याताई? नक्कीच. हे सर्व ऋषी श्रीरामाबद्दल बरोबर राहून त्याच्या कार्यासाठी त्याला मदत करत होते. प्रत्येक जण आपलं आपलं वेगळं वेगळं कार्य करत होते, पण ते सगळीच त्याची मदत जी होती ती श्रीरामाचं अवतार कार्य सफल होण्याकरता त्या दृष्टिकोनात नव्हतं. महर्षी अत्री हे सप्तर्षी पैकी एक महान ऋषी आहेत. अत्यंत तपस्वी आहेत, ज्ञानी आहेत, शांत स्वभावाचे आहेत. कठोर तपश्चर्या करून त्यांनी आत्मज्ञान प्राप्त केलं होतं आणि अनेकांना मार्गदर्शन सुद्धा केलं. सत्य, धर्म, न्याय याचा आग्रह धरणारे होते आणि सदाचाराचे नित्य पालन करणारे आणि समाजापुढे तसा आदर्श ठेवणारे सुद्धा होते. क्रोध आणि अहंकार या विकारांचा त्यांना वारा सुद्धा लागलेला नव्हता. पण ते संन्यासी नव्हते बरं का, ते गृहस्थाश्रमी होते. म्हणजे आपण अगस्त्य ऋषी पाहिले, तेही त्यांनी लोपामुद्रा बरोबर लग्न केलेलं आहे, त्यामुळे तेही गृहस्थाश्रम सांभाळत होते. म्हणजे त्या काळामध्ये ऋषीमुनी गृहस्थाश्रमी पण होते, ते संन्यासीच फक्त होते असं नाहीये. अनुसुया मातेबाबत आदर्श गृहस्थ जीवन त्यांनी तिच्या बरोबर व्यतीत केलेलं आहे. अनुसुया माता तर महान पतिव्रता होती. त्यांच्या संयमी आणि संतुलित दाम्पत्य जीवनामुळे आदर्श ऋषी या गृहस्थाश्रमी ऋषी असं त्यांना मानलं गेलेलं आहे. रामायणामध्ये वनपर्वामध्ये श्रीरामांची आणि अत्री ऋषींची भेटही झालेली आहे. अनुसुया मातेची भेट झाली. या भेटीमध्ये या दाम्पत्यानी श्रीराम आणि सीता या दोघांना मार्गदर्शन करून
पुढच्या कार्याची दिशा त्यांनी ठरवलेली आहे, सांगितलेली आहे की तू पुढे काय कर, कसं कर. हे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या ऋषींनी सांगितलेलं आहे, त्याप्रमाणे यांनी सांगितलं. असे हे ऋषी श्रीरामांना त्यांच्या कार्यात आणि समाजाला त्यांच्या मनोधारणेसाठी, त्या मानसिकता तयार करण्यासाठी सकारात्मक ऊर्जा देणारे होते. आता मीरातेंनी सांगितलं की देव दानव नरे निर्मिले, असं केशवसुतांनी म्हटलंय. आता देव आणि दानव असं म्हटलंय, तर आपण तोही विषय सहज थोडक्यात बघूया की ज्याच्या कृतीतून माणसाला भीती वाटते, असुरक्षित असं वाटतं, त्या वृत्तीला किंवा त्या नकारात्मक वृत्तीला राक्षस असं म्हणतात. आणि ज्यांच्या सहवासात त्यांना अभय वाटतं, सुरक्षित वाटतं, आनंद वाटतो, त्या वृत्तीला देवत्व वृत्ती म्हणतात. या दोन्ही कल्पना माणसाच्या बुद्धीतूनच निर्माण झाल्यात बरं का. म्हणूनच आम्हाला वशिष्ठ, वाल्मिकी, अत्री, अगस्त्य ही ऋषितुल्य माणसं देवत्वाच्या संबंधाने आपण त्यांना बघतो. तर रावणाच्या कुटुंबातले काही जण आपण राक्षसी वृत्तीचे वाटतात, ते त्या सगळ्या वृत्ती प्रवृत्ती त्यांच्यातल्या भिन्न आहेत. त्यामुळे त्यातलाच एक कुंभकर्ण. आता थोडं नकारात्मक, आपण आतापर्यंत सगळे सकारात्मक बघितले, ऋषीमुनी बघितले, रामाबद्दल बघितलं, पण त्याता मात्र आपण थोडस नकारात्मक वृत्ती पण बघूया. पौराणिक कथेमध्ये कुंभकर्ण खरं म्हटलं तर लहानपणापासून बलवानही होता, तपस्वी होता. दोन्ही भावांसारखा विभीषण आणि रावण हे तपस्वी सुद्धा आहेत बरं का. ते त्यामुळे मोठ्या भावांसारखा हा तपस्वी सुद्धा होता. त्यांनी रावणाला सांगितलं होतं की तू स्त्रीसाठी एवढं युद्धबिद्ध करू नको, त्यांनी लंकेचा नाश होईल असा सल्ला पण दिला होता. पण रावणाने काही ते ऐकलं नाही. ही कथा आपल्याला माहितीये. कुंभकर्णाने मात्र म्हणजे रावणाचा सल्ला, कुंभकर्णाचा सल्ला रावणाने जरी मानला नसला, तरी लंकाधीश रावणाची आज्ञा मानून कुंभकर्णाने या अयोध्येच्या राजकुमारांशी युद्ध केलं. विभीषण सुद्धा खरं म्हणजे रावणाला समजावून सांगत होता, पण तोही रावण काही ऐकत नव्हता. पण विनाशकाले विपरीत बुद्धी आपण म्हणतोच ना, तशा पद्धतीने झालं. रावण काही ऐकत नव्हता, पण विवेकी सत्प्रवृत्त विभीषणाने रावणाच्या अविवेकी स्त्री लंपट वृत्तीला झुगारून दिलं आणि लंका सोडून रामाची साथ दिली. पण राक्षस असूनही आपल्यातल्या सद्भावना ज्या आहेत त्या त्यांनी त्याचा आदर केला. पण अविवेकी कुंभकर्णाने राक्षसी वृत्तीच्या, स्वार्थासाठी राज्यपणाला लावणाऱ्या रावणाची बाजू घेतली आणि स्वतःचा नाश स्वतः करून घेतला. वाईटाच्या संगतीमध्ये नाश कसा होतो याचं एक उत्तम उदाहरण हे आहे, नाही का? बरोबर. कुंभकर्ण म्हटलं ना, तर झोपाळू कुंभकर्ण हीच अगदी. कुंभकर्णाची लोकांमध्ये ओळख आहे. या विषयाची गोष्ट आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. रावण, कुंभकर्ण, विभीषण या तिघा भावांना त्यांचे वडील जे ऋषी आहेत, विश्रवा हे जे ऋषी आहेत, त्यांची ही 3 मुलं आहेत आणि त्यांनी त्यांना तपश्चर्या करायला सांगितलं. तिघही ऋषीपुत्र असल्याने तपस्वी आहेत, पण त्यांच्या अघोरी तपाचा देवांना मात्र ताप आहे. कारण आता या तिघांच्या तपश्चर्याने ब्रह्माजी प्रसन्न होणार आणि त्यांना हवा तो वर दिला जाणार. आणि तो वर दिला गेला तर झालं तर सर्वांचं नुकसानच आहे हे नक्की. आणि म्हणूनच आता सगळे देव आपल्या माता सरस्वती जी आहे तिच्याकडे धावले, तिची प्रार्थना केली आहे. आणि तिला प्रार्थना करून म्हटलं की जेव्हा कुंभकर्ण ब्रह्माजींना वरदान मागेल तेव्हा तुम्ही त्याच्या जिभेवर उपस्थित राहा. आता माता सरस्वतींनी त्यांची ही प्रार्थना स्वीकारली. त्यामुळे काय झालं, इंद्रासनाची इच्छा बाळगून तपश्चर्याला बसलाय जो कुंभकर्ण, त्या कुंभकर्णानी जेव्हा त्याला वर मागायचा होता त्या वराची मागणी करताना इंद्रासनाच्या ऐवजी निद्रासन मागितलं आणि ब्रह्माजींनी लगेच त्याला तथास्तु म्हटलंय. कुंभकर्णाला आता त्याचा पश्चाताप झाला. तेव्हा त्याने तो सारखा ब्रह्मदेवांना विनंती करायला लागला की मला यातून काहीतरी उशाप द्या. तेव्हा भगवान ब्रह्मदेवानी हा जो कालावधी आहे झोपायचा तो 6 महिन्याचा केला. कुंभकर्णाला हे वरदान देताना ब्रह्मदेवानी असंही सांगितलं की जर कोणी त्याला बळजबरीने उठवण्याचा प्रयत्न केला तर तो कुंभकर्णाच्या आयुष्यातला शेवटचा दिवस असेल. आणि ब्रह्मदेवाचे हे वाक्य, शब्द जे आहेत ते सत्यात उतरले आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. कारण जेव्हा रावण युद्धात हारायला लागला तेव्हा त्यांनी कुंभकर्णाला जबरदस्तीने उठवले. राक्षसी वृत्ती कशी बघा, माझं नीट व्हावं
बाकीच्याचं नुकसान झालं तरी चालेल. कुंभकर्णाला मिळालेले ब्रह्माजींनी सांगितलेली गोष्ट रावणालाही माहिती आहे, पण तरी सुद्धा रावणाने कुंभकर्णाला जबरदस्तीने उठवलंय आणि युद्धामध्ये मदत मागितलेली आहे. आणि त्यानंतर त्याच दिवशी कुंभकर्णाचा युद्धात मृत्यू झालाय. रावण आणि कुंभकर्ण यांच्या अगदी विरुद्ध त्यांचा भाऊ जो आहे विभीषण, तो आहे बरं का. म्हणजे हा मुळात राक्षस कुळात जन्माला आलाय, तरी त्याची वृत्ती कशी आहे? धार्मिक, सत्यप्रिय आणि न्यायनिष्ठ असा तो आहे. त्याने नेहमीच धर्माचा मार्ग अनुसरलाय आणि अधर्माचा कायम विरोध केला. त्यामुळेच काय झालं, त्याने श्रीरामांचा स्वीकार केला. त्याला आपल्या भावाचं अधर्मी जे कृत्य आहे ते अजिबात मान्य नव्हतं. राक्षस असून पण तो क्रूर नव्हता. अत्यंत शांतप्रिय आणि संयमी अशी त्याची वृत्ती आहे. अधर्माने विजय प्राप्त होत नाही याची त्याला जाणीव आहे. जाणीव असणं फार महत्वाचं आहे. आणि त्यामुळेच त्यांनी रावणाला अनेक वेळा असा सल्ला दिला की भगवती सीतेला श्रीरामाला परत देऊन टाक, युद्ध टाळ, हा सल्ला त्यांनी वारंवार दिलाय. पण बघा, म्हणजे हा सल्ला कुंभकर्णानेही दिला, विभीषणाने पण दिला, पण अहंकारी रावणाने आपल्या भावांचा सल्ला ऐकला नाही. आणि मग अशा वेळेला ही अधर्माची बाजू सोडून विभीषण श्रीरामांना शरण गेला. अत्यंत प्रामाणिकपणे त्यांनी श्रीरामांना सहकार्य केले हे आपण बघतो रामायणामध्ये. न्यायप्रिय असणाऱ्या विभीषणाने सत्याचा मार्ग कधीच सोडला नाही. धर्माची कास त्यांनी कधीच सोडली नाही. त्यामुळे त्याला धर्मात्मा राक्षस असं म्हटलं जातं. श्रीरामांनी रावण वधानंतर रावणाचं राज्य विभीषणाला दिलं होतं. पण मकरध्वज माहिती आहे ना तुम्हाला? तर हम्म. मकरध्वजाचं मात्र अगदी बिभीषणाच्या विरुद्ध आहे बरं का. म्हणजे मी कशा दृष्टीने म्हणते की बिभीषण राक्षस कुळातला आहे, रामाच्या इथे येऊन राहिला, देवांच्या इथे बर. येऊन राहिला. आणि मकरध्वजाचं बरोबर उलट, की हा हनुमंताचा पुत्र आहे बर. मकरध्वज. आणि राहायला मात्र कुठे? तर पाताळ नगरीचा द्वारपाल बनून असुरांच्या बरोबर राहिला. बरोबर. म्हणजे रामायणातल्या कथेप्रमाणे जर आपण थोडा विचार केला तर लंका युद्धाच्या वेळेला हनुमंतानी सगळ्या लंकेला आग लावली वगैरे, हा कथाभाग आपल्याला माहिती आहे. आणि हे सगळे आग लावल्यानंतर सीतेचा शोध वगैरे लागल्यानंतर मग हे शेपटीला आग लावली वगैरे, हे सगळं झाल्यानंतर त्यांनी ती सगळी शेपटी वगैरे समुद्रात बुडवण्याकरता ते समुद्रावर परतले. त्या शेपटीला आग लावलेली ती विझवण्यासाठी समुद्रात त्यांनी उडी मारली. त्यावेळेला त्यांच्या शरीराचं तापमान इतकं वाढलेलं होतं की त्यांच्या ह्याच्यात अंगातून अशा घामाच्या धारा येत होत्या. पण त्यातला एक थेंब योगायोगाने तिकडे जी मगर होती तिच्या तोंडात गेला आणि ती गर्भवती झाली. आणि तिने नंतर मग मोठं अंड घातलं. आणि ते सगळ्या त्या लोकांनी समुद्र किनाऱ्यावर जे आले होते त्यांनी ते सगळ्यांनी अंड बघितलं. एवढं मोठं अंड त्या मगरीने दिलेलं बघितलं. आणि ते बघितल्यानंतर त्यांनी त्या अहिरावणाच्या नगरीमध्ये त्या किनाऱ्यावरच दिलेलं असल्यामुळे लोकांनी अहिरावणाकडे नेऊन दिलं. अहिरावण हा पाताळ लोकाचा राजा आहे. रावणाचा खरं म्हणजे शक्तिशाली मुलगा आहे, काळी विद्या वगैरे याचा उपयोग करणारा. पण तिथे तो राज्य करत होता पाताळ लोकांमध्ये. अहिरावणाचं आणि त्याचं म्हणजे रावणाचं फारसं कधी पटलं नाही. पण त्याच्या सेवकांनी हे मगरीचं अंड त्याला तिकडे नेऊन दिलं आणि त्या महाकाय शक्तिशाली वानर त्यातनं त्या अंड फोडल्यानंतर बाहेर आला. आणि हे कुठे झालं? पाताळ नगरीमध्ये. तो जो त्याचा अहिरावण म्हणून मुलगा होता त्याच्या तिथे. सगळेजण आश्चर्यचकित झाले की एका मगरीच्या गर्भातून वानर कसं काय आला. आणि त्यामुळे सगळेजण बघतच राहिले. आणि म्हणून पण त्याचं नाव त्यांनी मगरीच्या ह्याच्यातून आला म्हणून मकरध्वज असं ठेवलं. तो मुलगा एका दिवसात 5 वर्षाचा व्हायचा. हे काहीतरी विचित्रच दिसतंय आणि याच्या शक्ती काहीतरी अफाट दिसतायत. आपल्याला याचा नक्की पुढे मागे उपयोग होईल असा विचार करून स्वार्थासाठी अहिरावणाने त्याला आपला मुलगाच मानला. आणि मोठा झाल्यानंतर पाताळपुरीचा द्वारपाल बनवण्यात आलं. पाताळाचं रक्षण करण्याची जबाबदारी त्याच्यावर आली. म्हणजे आहे हनुमान पुत्र, पण राहतोय पाताळ नगरीतल्या लोकांबरोबर म्हणजे असुरांबरोबर. लंकेतल्या युद्ध दरम्यान रावणाला मदत करण्यासाठी अहिरावणाने एक प्लॅन केला, योजना आखली. प्लॅन म्हणजे योजना आखली. त्यात त्यांनी मायावी शक्तीच्या मदतीने राम आणि लक्ष्मण या दोघांना चकवा दिला
आणि अपहरण करून त्यांना पाताळामध्ये नेलं. वानर सेना, बिभीषण यांची ही गोष्ट लक्षात आली आणि त्यांनी हनुमंताला पाताळात जायला सांगितले. कारण हनुमंत तिन्ही लोकांमध्ये जाऊही शकत होता, तेवढ्या शक्ती त्याला सगळ्या प्रदान केलेल्या होत्या. पाताळातल्या लोकातला द्वारपाल जो मकरध्वज, त्यांनी हनुमंताला अडवलं, म्हणजे आपल्या वडिलांनाच अडवलं. दोघांमध्ये घनघोर युद्ध झालं. मकरध्वज हा एकमेव योद्धा असा होता की ज्यांनी हनुमंताला लढाईचं आव्हान दिलं होतं आणि आपल्या दोघांमध्ये समान शक्ती आहेत हे दाखवून दिलं. ते बघितल्यावरती हनुमंत म्हणाला की वीर मकरध्वजा, अरे तू आहेस तरी कुणाचा पुत्र? असं म्हणताना तो म्हणाला, तसं बघितलं तर अहिरावणाने माझा पितृवत सांभाळ केलेला आहे, मी त्यांचा सेवक आहे, पण मुळात मी हनुमान पुत्र आहे. हनुमान पुत्र आहे म्हटलेलं मात्र काही हनुमंताला अजिबात आवडलं नाही. त्यांनी ते नाकारलंच. पण नारदाची वचनं देऊन मकरध्वजानी ते सगळं सिद्ध केलं आणि मग असा हा राक्षसांच्या संगतीत राहणारा, प्रसंगी घातकी काळी विद्या वापरणाऱ्या अहिरावणाच्या आश्रयाला राहणारा असा हा मकरध्वज. हनुमंत यांनी राम आणि लक्ष्मणांची सुटका केली पाताळ लोकातनं. त्यांना दोघांना आपल्या खांद्यावर घेऊन पाताळपुरी सोडली आणि श्रीरामांनी नंतर मग जाताना त्यांची आणि मकरध्वजाची ओळख झाली. त्यांनी मकरध्वजाला पाहिलं, त्याच्या जन्माची कथा सगळी ऐकली. त्यावेळी मोठ्या निष्ठेने त्याची प्रशंसा पण केली श्रीरामांनी. हनुमानजींनी आपल्या पुत्राची ओळख श्रीरामांना करून दिली आणि यावर मकरध्वजाला आशीर्वादही श्रीरामांनी दिला आणि पाताळपुरीचा नवा शासक म्हणून घोषित केलं. हनुमान आणि मकरध्वज यांच्या कथा जर बघितल्या तर भक्ती, निष्ठा आणि कर्तव्यनिष्ठाचा उत्तम आदर्श आहे, नाही का? बरोबर. या हनुमंताचा हा जो पुत्र आहे मकरध्वज, त्याच्यासारखाच रावणाचा पुत्र जर आपण बघितला इंद्रजित, तो पण अतिशय शूर आणि पराक्रमी होता. युद्धकलेमध्ये अतिशय पारंगत होता. त्यांनी इंद्राला पराभूत केलं होतं, म्हणून त्याचं नाव इंद्रजित असं होतं. आपल्या वडिलांप्रमाणेच त्यांनी कठोर तपश्चर्या केली होती आणि ही तपश्चर्या करून शक्तिशाली अस्त्र आणि मंत्राचं ज्ञान त्यांनी प्राप्त करून घेतलं होतं. या तपश्चर्येतनच त्यांनी ब्रह्मास्त्र, नागपाश आणि अन्य दिव्य अस्त्र प्राप्त करून घेतली. इंद्रजिताचं वैशिष्ट्य हे होतं की तो आपल्या वडिलांचा निस्सीम भक्त होता. त्याच्याशी अत्यंत निष्ठावान होता. वडिलांसाठी काहीही करण्याची त्याची तयारी होती. श्रीराम आणि रावण या युद्धामध्ये तो पूर्णपणे वडिलांच्या बाजूने उभा राहिलाय. म्हणजे त्याला वडील आपले काही चुकलेत असं वाटतच नाही. थोडक्यात वडिलांवर त्याचं अंधळ प्रेम होतं असं म्हणायला काही हरकत नाही. वडिलांप्रमाणेच त्याची वृत्ती ही अतिशय अहंकारी आणि गर्विष्ठ होती. त्याला जे वरदान मिळालं होतं, त्यामुळे त्याला काय वाटत होतं, मला कोणी हरवू शकणार नाही, मी अजिंक्य आहे, असंच त्याला वाटायचं. आणि त्यातूनच हा अहंकार त्याच्यामध्ये आलेला होता. मायावी युद्धामध्ये तो पारंगत होता. अत्यंत कपटी असा हा रावण पुत्र. त्याच्याकडे अजून एक शक्ती होती. ती कुठली? तर अदृश्य होऊन लढण्याची क्षमता त्याच्यामध्ये होती. त्यामुळे जर आपण युद्धवर्णन बघितलं तर त्यामध्ये युद्धप्रसंगी त्यांनी श्रीराम आणि लक्ष्मण यांना अनेकदा फसवण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. त्यांनी लक्ष्मणावर नागपाश अस्त्र सोडून त्याला बेशुद्ध केले. युद्धामध्ये आता हा रावण पुत्र आहे, त्यामुळे त्यांनी धर्माचं पालन केलेलं दिसत नाही, नीती नियम पाळलेले दिसत नाही, तर कपटी वृत्तीने त्यांनी शत्रूवर हल्ला केलेला आपल्याला पाहायला मिळतं. इतका पराक्रमी असून देखील अधर्माने वागल्यामुळे त्याचा शेवटी नाश झाला. अत्यंत शूर, कर्तव्यदक्ष आणि तपस्वी योद्धा म्हणून देखील त्याची वृत्ती असून पण त्याची वृत्ती जी आहे ती त्याला घातक ठरली आहे. तो अहंकारी, मायावी आणि अधर्मी वृत्ती त्याच्या पराभवाचं कारण ठरली आहे. आता रामायणातला अतिशय महत्वाचं पात्र जो या कथेचा खलनायक आहे आणि तो म्हणजे रावण. जो रावण आहे, म्हणजे जर एकूण आपलं हे महाकाव्य जर बघितलं तर याच्यामध्ये कसं वागावं त्याचबरोबर कसं वागू नये याचा पण आदर्श आपल्या समोर ठेवलाय. जसं रावण ही व्यक्तिरेखा कसं वागू नये हा आदर्श आपल्या समोर ठेवते. त्याचं चरित्र बघितलं तर तो अत्यंत पराक्रमी, बलवान, रुबाबदार, बुद्धिमान
दशग्रंथी ब्राह्मण आहे, श्रेष्ठ शिवभक्त आहे, त्याला संगीताचं उत्तम ज्ञान आहे, पण त्याच्या या गुणांपेक्षा त्याचे अवगुण हे अधिक प्रभावी झालेले आपल्याला पाहायला मिळतात. जसं संध्याताईंनी मगाशी सांगितलं की दैवी गुण 26 आहेत, पण केवळ 6च असुरी गुण या गुणांना मारक ठरतात. तसंच काहीसं या रावणाचं झालंय बरं का. कसा आहे हा रावण? थोडक्यात धावता आढावा घेऊ आपण. तर दुसऱ्याच्या मालमत्तेवर नजर असणाऱ्या रावणाने आपला जो सावत्र भाऊ आहे कुबेर, त्याची लंका तर घेतलीच, पण त्याचं पुष्पक विमान पण जबरदस्तीने काढून घेतले. रावण त्याच विमानात बसून ऋषीमुनींच्या यज्ञावर हल्ला करत असे. लंकेहून परत जाताना याच विमानातनं प्रभू रामचंद्र अयोध्येला गेलेत. पण नंतर त्यांनी ते विमान कुबेराला परत केले, कारण बिभीषणाच्या पश्चात कोणी त्याचा वाईट उपयोग करू नये, हवाई हल्ले होऊ नयेत, हा विवेक आणि विचार समाजहिताच्या दृष्टीने प्रभू रामचंद्रांनी केले. माझं ते माझं आणि तुझं तेही माझंच ही रावणाची वृत्ती आहे. जनहितापेक्षा स्वतःचा स्वार्थ त्याच्यासाठी महत्वाचा आहे. दुसऱ्याच्या धनावर त्याचं लक्ष आहे, पण परस्त्रीवर देखील त्याची वाईट नजर आहे. रावणाच्या चरित्रात त्याने अनेक स्त्रियांवर जबरदस्ती केलेली असल्याचं वर्णन आपल्याला वाचायला मिळतं. त्याने आपल्या नातसुनेवर देखील अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केलाय. रावणाने सीतेला स्पर्श केला नाही म्हणून तो चांगला होता, असा लोकांचा गैरसमज आहे. पण त्यांनी ही कृती न करण्यामागे एक कारण आहे, आणि ते म्हणजे त्याचे अत्याचार इतके वाढले होते की या शेवटच्या प्रसंगाने, म्हणजे आपल्या नातसुनेवर त्यांनी जो अतिप्रसंग करायचा प्रयत्न केला, त्या प्रसंगाने साक्षात ब्रह्मदेवानी त्याला शाप दिलाय की यापुढे तू जर कोणत्या स्त्रीला तिच्या इच्छेविरुद्ध स्पर्श केला तर तिथेच तुझी राख होईल. आणि त्यामुळे घाबरून रावणाने सीतेला स्पर्श केला नाही. रावण अजिबात नीतिवान नाही हे लक्षात घ्या. निश्चितच नाही. या सर्वावरनं एक गोष्ट आपल्या लक्षात येते की सदाचार, नीतिमूल्य या सर्व गोष्टी रावणासाठी अजिबात महत्वाच्या नाहीये. जसा राजा तशी प्रजा. त्याप्रमाणे रावणाच्या म्हणजे रावणाने दुसऱ्याच्या स्त्रीला पळवून आणून आपल्या अंतःपुरात डांबवून ठेवली, तरी सुद्धा जनतेला काही फरक पडला नाही. जेव्हा हनुमंतांनी लंका जाळली तेव्हा हे संकट आता आपल्यावर येत आहे हे जेव्हा कळलं, त्यावेळेला मात्र जरा सगळ्यांना शंका वाटायला लागली की रावण कुठेतरी चुकतोय याची जाणीव झाली. राजाप्रमाणे जनता देखील स्वार्थी आहे. दुसऱ्याला दुःख देणं, दुसऱ्याला लुबाडणं, स्त्रीला लुबाडणं, परस्त्रीवर नजर ठेवणं, सतत भोगवादामध्ये राहणं, अशा निकृष्ट दर्जाच्या विचारांना आपल्या संस्कृतीमध्ये अजिबात स्थान नाही. त्यामुळे अधर्माने वागणारा रावण समाजात कधीच मान्यता पाहू शकणार नाही, आणि रावणासारखे गुण असणारा सुद्धा निश्चित समाजामध्ये यशस्वी ठरणार नाही. आता लोक म्हणतात रावणाने खूप तप केलं, तो शिवभक्त होता. बरोबर आहे, पण हे सगळं जे त्यांनी तप केलं ते स्वतःच्या स्वार्थासाठी केलं. वेळ प्रसंगी पार्वतीवर देखील डोळा ठेवायला हा मागे पुढे पाहिला नाही त्यांनी. हे राक्षस तपस्वी होते हे मान्य आहे, पण ते भक्त नव्हते. तपातून त्यांनी अस्त्र शस्त्र सगळं प्राप्त करून घेतलं, सगळा स्वार्थ साधून घेतला, बळाचा वापर स्वार्थाकरता केला. पण ऋषींनी जी कठोर तपश्चर्या केली, साधना केली, त्याचा विचार केला तर ते साधनेचं सामर्थ्य त्यांनी समाजहिताकरता वापरलं. हा या दोन वृत्तींमधला, म्हणजे राक्षसी वृत्ती आणि ऋषींची वृत्ती याच्यामधला फरक आहे. या वृत्तींचं चिंतन मनन आपण करतोय, आणि उद्या आपण रामायणातल्या सकारात्मक वृत्तीच्या स्त्रिया त्यांचा विचार करणार आहोत. आता मी माझ्या वाणीला इथेच विराम देते. पण आजच्या कार्यक्रमाची सांगता, कारण काय, आज आपण तपस्वी ऋषी मुनी यांच्या व्यक्तिमत्वाचा, श्रेष्ठत्वाचा आढावा घेतला, जे श्रीरामाला गुरुस्थानी होते. त्यांचं स्मरण ठेवून कार्यक्रमाचा समारोप सौ अनघा शहा यांच्या गुरुवंदनेने आपण करूया. अनघा शहा. गुरु महाराज पधारे, देखो गुरु महाराज पधारे, अंतर पट ये खुल गए सारे, भीगे नैन
हमारा गुरु महाराज पधारे देखो, गुरु महाराज पधारे। घर आंगन सब हुआ सुन, सुत मन मनो मुस्काए। ओरे उमा रंग कुछ ऐसा अंग हर्षाए। चरण घोमय तीरथ ले, अक्षत गंध लगा। सद्गुरु आरती गाना, गुरु महाराज पधारे देखो, गुरु महाराज पधारे। महाप्रसाद का मंगल अवसर, गुरु बंधु सब आए। हर हर महादेव की गूंजन, गुरुवर भोग लगाए। रात भजन में मीरा तुलसी, सुर कबीर पुकार। अलख निरंजन दुनिया जय, अलख निरंजन गुरु महाराज पधारे देखो, गुरु महाराज पधारे। जय श्री राम।